हाय हॅलो नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचं आणि अव्यांचं रात्रीचं जेवण होतं. अव्यांचं होता माझ्या माहितीप्रमाणे अव्यांसाठी बनवलं होतं आम्ही गव्हाचा दलिया, खूप सगळे व्हेजिटेबल्स टाकून, आणि त्याच्यानंतर ताक, आणि इथं गायत्री आमच्यासाठी बनवत होती मसाल्याची खिचडी. आता मसाल्याची खिचडी जी आहे ती घरी तर बनवतच असेल, पण इथं मी तिला वेगळ्या स्टाईलची सांगितलेली आहे. त्याच्यानंतर त्याआधी काय काय केलं मी तुम्हाला सकाळपासून पटपट क्विकली शो करते. सकाळचं लिंबू पाणी, चिया सीड्स आणि अव्यांचा नाश्ता. मग अव्यान झोपल्यानंतर इस्त्रीवाल्याकडे गेली. माझा 15-20 दिवसापासून एक कुर्ता त्यांच्याकडेच राहिला होता, जे की माझ्या काल लक्षात आलं. मग मी पटपट घेऊन आली, आणि मग त्याच्यानंतर माझं होतं जेवण झालं, आणि मग मी 2 तासाने माझं फेशियलसाठी एक बाई बोलवलेली होती, तिच्याकडनं फेशियल वगैरे सगळं करून घेतलं. रिलॅक्स झालं. तिने फेशियल, माझं हात पाय खूप छान असे मस्तपैकी मसाज करून दिला. आणि मग अव्यांश तोपर्यंत उठला, आणि तुम्ही इथं बघू शकता माझा फेशियलचा ग्लो अप्रतिम होता. मला खूप फ्रेश वाटत होतं. इवन आयब्रोज पण छान करून घेतले. आणि मग त्याच्यानंतर ना माझं संध्याकाळची मस्तपैकी गायत्रीने आमच्यासाठी कॉफी बनवली, आणि मी तिला नवीन पद्धतीने कॉफी बनवायला शिकवली. तिने क्विकली लगेच लर्न केली. आणि अव्यांश त्याचं खाऊन झाल्यानंतर मस्तपैकी त्याची चालू होती एक्सरसाइज, ये जा करायची. आणि मग संध्याकाळचे 4-5 वाजता मी त्याच्यासाठी बनवला होता मेथी पराठा. सो चलो, मेथी पराठाही त्याने आवडीने खाल्ला आहे. सो चलो, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही असं मेथी पराठा वेगवेगळ्या शेप्समध्ये बनवून बेबीला खाऊ घालू शकता. बाय.